आज दिनांक 12 मे 2026 रोजी NTA द्वारे एक प्रेस रिलीज त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की 3 मे 2026 रोजी जी नीट UGची परीक्षा झाली होती ती परीक्षा त्या ठिकाणी रद्द करण्यात येत आहे आणि लवकरच रीनीट त्या ठिकाणी घेतली जाणार आहे। तर त्या संदर्भात NTA द्वारे 5 महत्त्वाच्या गोष्टी त्या प्रेस रिलीजमध्ये सांगितलेल्या आहेत। त्यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे CBI कडून पेपर फुटी संदर्भात प्राप्त झालेली माहिती आणि एक्झाममध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात येत आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट करणे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण CBI कडे त्या ठिकाणी सोपवण्यात आलेलं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरती विश्वास कायम राहावा या दोन्ही गोष्टीचा विचार करून NTA द्वारे ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि फेर परीक्षा त्या ठिकाणी लवकरच होणार आहे। चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 3 मे 2026 रोजी झालेल्या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे तेच विद्यार्थी फक्त फेर परीक्षेला त्या ठिकाणी बसू शकतात। नवीन रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ओपन होणार नाही। त्याचबरोबर नवीन रजिस्ट्रेशनसाठी कोणतीही नवीन फी त्या ठिकाणी आकारली जाणार नाही। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगोदर भरलेली फी ही त्या ठिकाणी NTA मार्फत विद्यार्थ्यांना परत केली जाणार आहे। पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की रीनीटच्या सर्व शेड्यूल त्याचबरोबर सर्व डेट्स त्याचबरोबर संपूर्ण माहिती पुढील इन्फॉर्मेशन रीनीटच्या बाबतीत लवकरच अधिकृत NTA द्वारे त्या ठिकाणी NTAच्या वेबसाईटवरती जाहीर केली जाणार आहे। धन्यवाद।